शांती. आज आहे 1/3/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, अविनाशी ज्ञानरत्न तुम्हाला राजा बनवितात. ही बेहदची पाठशाळा आहे. तुम्हाला शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे. ज्ञानरत्नांनी झोळी भरायची आहे. प्रश्न आहे, कोणती मुले सर्वांना प्रिय वाटतात? उच्च पद प्राप्त करण्यासाठी कोणत्या पुरुषार्थाची आवश्यकता आहे? उत्तर आहे, जी मुले आपली झोळी भरून अनेकांना दान करतात ते सर्वांना प्रिय वाटतात. उच्च पदाकरिता अनेकांच्या आशीर्वादांची आवश्यकता असते. यामध्ये धनाची काही गोष्ट नाही, परंतु ज्ञानधनाने अनेकांचे कल्याण करत राहा. खुशमिजाज अर्थात प्रसन्नचित्त आणि योगी मुलेच पित्याचे नाव मोठे करतात. ओम शांती. रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. मुले जाणतात, आता आपल्याला परत जायचे आहे. यापूर्वी अजिबात जाणत नव्हतो. बाबा मुलांना समजावून सांगत आहेत. यांचे स्पष्टीकरण करून सांगणे देखील आता ड्रामा अनुसार योग्यच आहे असे दिसून येत आहे. दुसरे कोणीही असे स्पष्टीकरण सांगू शकत नाही. आता आपल्याला परत जायचे आहे. कोणीही अपवित्र परत जाऊ शकत नाही. हे ज्ञान देखील आता यावेळीच मिळते आणि ते एक बाबाच देतात. सर्वप्रथम तर हे आठवणीत ठेवायचे आहे की आता आपल्याला परत जायचे आहे. बाबांना बोलावत तर होतो, परंतु माहीत काहीच नव्हते. अचानक जेव्हा वेळ आली तेव्हा बाबा आले. आता नवीन नवीन गोष्टी समजावून सांगत राहतात. मुले जाणतात, आता आपल्याला परत जायचे आहे. त्यामुळे आता पतितापासून पावन बनायचे आहे. नाहीतर शिक्षा भोगावी लागेल आणि पदसुद्धा भ्रष्ट होईल. एवढा फरक आहे की जसे इथे राम आणि रंक अर्थात गरीब आणि श्रीमंत आहेत, तसेच तिथे अर्थात सतयुगामध्ये राम आणि रंक बनतात. सर्व काही पुरुषार्थावर अवलंबून आहे. आता बाबा म्हणतात, तुम्ही स्वतःच पतित होता म्हणूनच तर बोलावता. हे देखील तुम्हाला आत्ता समजावून सांगत आहेत. अज्ञान काळामध्ये हे बुद्धीमध्ये राहत नाही. बाबा म्हणतात, आत्मा जी तमोप्रधान बनली आहे तिला सतोप्रधान बनायचे आहे. आता सतोप्रधान कशी बनणार हे देखील शिडीच्या चित्रावर समजावून सांगण्यात आले आहे. यासोबतच दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. ही आहे बेहदची पाठशाळा. शाळेमध्ये रजिस्टर ठेवतात, गुड, बेटर, बेस्टचे. जी सेवाभावी मुले आहेत ती खूप गोड आहेत. त्यांचे रजिस्टर चांगले आहे. जर रजिस्टर चांगले नसेल तर ते उत्साही नसतात. सर्व काही अभ्यास, योग आणि दैवी गुणांवर अवलंबून आहे. मुले हे जाणतात की बेहदचे बाबा आम्हाला शिकवत आहेत. आधी आपण शूद्रवर्णीय होतो, आता ब्राह्मण वर्णाचे आहोत. प्रजापिता ब्रह्माची मुले आपण ब्राह्मण आहोत. हे तर बऱ्याच जणांना विसरायला होते. जेव्हा तुम्ही बाबांची आठवण करता तेव्हा ब्रह्माची देखील आठवण करावी लागेल. आपण ब्राह्मण कुळाचे आहोत हा देखील शुद्ध नशा चढावा. परंतु विसरून जातात. मग हा नशा चढत नाही की आपण ब्राह्मण कुळाचे आहोत आणि मग देवता कुळाचे बनणार आहोत. ब्राह्मण कुळ कोणी बनविले? ब्रह्माद्वारा मी तुम्हाला ब्राह्मण कुळामध्ये घेऊन येतो. ब्राह्मणांचे हे घराणे नाही आहे, छोटेसे कुळ आहे. स्वतःला आत्ता ब्राह्मण समजाल तर देवता देखील बनाल. आपल्या कामधंद्यामध्ये व्यस्त झाले की सर्व काही विसरून जातात. ब्राह्मणत्वाचा देखील विसर पडतो. धंद्यामधून मोकळे झाले की मग पुरुषार्थ देखील करायचा आहे. काहींना धंद्यामध्ये जास्त लक्ष द्यावे लागते. काम पूर्ण झाल्यावर मग आपल्या या गोष्टीकडे वळा. आठवणीमध्ये बसा. तुमच्याकडे बॅच खूप चांगला आहे. यामध्ये लक्ष्मी नारायणाचे देखील चित्र आहे. त्रिमूर्ती सुद्धा आहे.
बाबा आम्हाला असे बनवतात. बस हेच मनमनाभव आहे. कोणाला सवय पडून जाते, कोणाला नाही पडत. भक्ती तर आता पूर्ण झाली आहे. आता बाबांची आठवण करायची आहे. आता बेहदचे बाबा तुम्हाला बेहदचा वारसा देत आहेत. त्यामुळे आनंद होतो. कोणाला चांगली ओढ लागते, कोणाला खूप कमी. आहे खूप सोपे. गीतेच्या सुरुवातीला आणि शेवटी शब्द आहे मन मना भव. हा तोच गीता एपिसोड चालू आहे. फक्त श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे. भक्ती मार्गामध्ये जे काही दृष्टांत इत्यादी आहेत ते सर्व यावेळचे आहेत. भक्ती मार्गामध्ये कोणी असे म्हणणार नाही की देहाचे भान सोडा, स्वतःला आत्मा समजा. इथे बाबा येताच तुम्हाला ही शिकवण देतात. हा निश्चय आहे. देवी देवता धर्माची स्थापना आमच्याद्वारे होत आहे. राजधानी देखील स्थापन होत आहे. यामध्ये लढाई इत्यादीची काही गोष्ट नाही. बाबा आता तुम्हाला पवित्रता शिकवत आहेत. ती देखील अर्धा कल्प कायम राहील. तिथे अर्थात सतयुगामध्ये रावणाचे राज्यच नसते. विकारांवर तुम्ही आता विजय प्राप्त करत आहात. हे तुम्ही जाणता की आम्ही हुबेहूब कल्पापूर्वी जशी राजधानी स्थापन केली होती तशीच आता करत आहोत. आमच्यासाठी ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. ड्रामाचे चक्र फिरत राहते. तिथे सोनेच सोने असेल. जे होते ते पुन्हा होईल. यामध्ये गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. माया मच्छिंद्रचा खेळ दाखवतात. ध्यानामध्ये सोन्याच्या विटा पाहिल्या. तुम्ही देखील वैकुंठामध्ये सोन्याचे महाल पाहता. तिथल्या गोष्टी तुम्ही इथे आणू शकत नाही. हा आहे साक्षात्कार. भक्तीमध्ये या गोष्टी तुम्ही जाणत नव्हता. आता बाबा म्हणतात मी आलो आहे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. तुमच्याशिवाय मला बेचैनी वाटते. जेव्हा ठरलेली वेळ होते तेव्हा मला बेचैनी होते. बस आता जावे. मुले खूप दुःखी आहेत, बोलावत आहेत. दया येते. बस जायचेच. ड्रामामध्ये जेव्हा वेळ होतो तेव्हा विचार येतो. बस जावे. नाटक दाखवतात विष्णू अवतरण, परंतु विष्णू अवतरण तर होतच नाही. दिवसेंदिवस मनुष्यांची बुद्धी भ्रष्ट होत जाते. काहीच समजत नाही. आत्मा पतित बनली आहे. आता बाबा म्हणतात मुलांनो पावन बना तर राम राज्य स्थापन होईल. रामाला जाणतच नाहीत. शिवची जी पूजा केली जाते त्याला राम म्हणता येणार नाही. शिवबाबा म्हणणे जास्त शोभून दिसते. भक्तीमध्ये काहीच रस नाही आहे. तुम्हाला आता रुची वाटते. बाबा स्वतः म्हणतात गोड मुलांनो मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. मग तुमची आत्मा तिथून अर्थात शांतीधाममधून आपोआपच सुखधाममध्ये जाईल. तिथे मी तुमचा सोबती बनणार नाही. आपल्या अवस्थेनुसार तुमची आत्मा जाऊन दुसऱ्या शरीरामध्ये गर्भामध्ये प्रवेश करेल. असे दाखवतात. सागरामध्ये पिंपळाच्या पानावर श्रीकृष्ण आले. सागराची तर गोष्टच नाही. गर्भामध्ये खूप आरामात राहतात. बाबा म्हणतात मी गर्भामध्ये जात नाही. मी तर प्रवेश करतो. मी मुलगा बनत नाही. माझ्या ऐवजी श्रीकृष्णाला मुलगा समजून मनोरंजन करतात. असे समजतात श्रीकृष्णाने ज्ञान दिले म्हणून त्याच्यावर खूप प्रेम करतात. मी सर्वांना सोबत घेऊन जातो. मग तुम्हाला पाठवून देतो. मग माझा पार्ट पूर्ण होतो. अर्धा कल्प कुठलाही पार्ट नाही. नंतर मग भक्ती मार्गामध्ये पार्ट सुरू होतो. हा देखील ड्रामा पूर्वनियोजित आहे. आता मुलांना ज्ञान समजून घेणे आणि समजावून सांगणे तर सोपे आहे. दुसऱ्यांना ऐकवाल तर खुशी होईल आणि उच्च पद देखील प्राप्त कराल. इथे बसून ऐकता तर खूप चांगले वाटते. बाहेर गेल्याने विसरता. जसे जेल बर्ड असतात. काही न काही गैरप्रकार करून जेलमध्ये जातच राहतात. तुमची सुद्धा अशीच अवस्था आहे. गर्भामध्ये अंजाम अर्थात वचन देऊन मग तिथले तिथेच राहते.
या सर्व गोष्टी बनविल्या गेल्या आहेत जेणेकरून मनुष्याने कोणते पापकर्म करू नये. आत्मा आपल्यासोबत संस्कार घेऊन जाते, तर कोणी लहानपणापासूनच पंडित बनतात. लोक समजतात आत्मा निर्लेप आहे, परंतु आत्मा निर्लेप नाही. चांगले अथवा वाईट संस्कार आत्माच घेऊन जाते, तेव्हाच तर कर्मभोग बनतो. आता तुम्ही पवित्र संस्कार घेऊन जाता, तुम्ही शिकून मग पद प्राप्त करता. बाबा तर सर्व आत्म्यांच्या झुंडीला अर्थात समूहाला परत घेऊन जातात. बाकी मागे खूप थोडे राहतात, ते नंतर शेवटी येत राहतात देखील तेच ज्यांना शेवटी यायचे आहे. माळा आहे ना, नंबरवार बनत जातात. बाकी जे बनतील ते स्वर्गामध्ये देखील सर्वात शेवटी येणार. बाबा किती चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. कोणाला धारणा होते, कोणाला होत नाही. अवस्था अशी आहे तर पद देखील असेच मिळते. तुम्हा मुलांना दयाळू कल्याणकारी बनायचे आहे. ड्रामाच असा बनलेला आहे, कोणालाही दोष देऊ शकत नाही. कल्पापूर्वी जितका अभ्यास केला असेल तितकाच करणार, जास्त होणार नाही. कितीही पुरुषार्थ करू दे, काहीही फरक पडणार नाही. फरक तेव्हा पडेल जेव्हा कोणाला ऐकवाल. नंबरवार तर आहेतच, कुठे राव आणि कुठे रंक. हे अविनाशी ज्ञानरत्न राव अर्थात राजा बनवतात. जर पुरुषार्थ करत नाही तर मग रंक बनता. ही बेहदची शाळा आहे. यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा असे नंबर आहेत. भक्तीमध्ये अभ्यासाची गोष्टच नाही, तिथे आहे उतरण्याची अर्थात पतनाची गोष्ट. खूप सुंदर आहे. भक्तीमध्ये झांज वाजवतात, स्तुती सुमने गातात. इथे तर फक्त शांतीमध्ये राहायचे आहे. भजन इत्यादी काहीच नाही. तुम्ही अर्धा कल्प भक्ती केली आहे. भक्तीचा दिखावा किती आहे. सर्वांचा आपापला पार्ट आहे. कोणी पडतो, कोणी चढतो. कोणाचे नशीब चांगले तर कोणी कम नशिबी. बाबा तदबीर अर्थात पुरुषार्थ तर एकसारखा करवून घेतात. शिक्षण देखील एकसारखे आहे आणि टीचर देखील एकच आहेत. बाकी सर्व आहेत मास्टर्स. कोणी मोठी आसामी म्हणाली की वेळ नाही तर तुम्ही बोला, घरी येऊन शिकवायचे का? कारण त्यांना तर त्यांचा अहंकार असतो. एकाला साथ दिल्याने दुसऱ्यांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. जर त्याने देखील कोणाला सांगितले की हे ज्ञान चांगले आहे तर म्हणतील यांना देखील ब्रह्माकुमारींचा संग लागला म्हणून फक्त ठीक आहे म्हणतात. मुलांमध्ये योगाची शक्ती खूप चांगली पाहिजे. ज्ञान तलवारीमध्ये योगाचे जौहर अर्थात शक्ती पाहिजे. प्रसन्न चित्त आणि योगी असेल तर नाव काढेल. नंबरवार तर आहेत. राजधानी बनायची आहे. बाबा म्हणतात धारणा तर खूप सोपी आहे. जेवढी बाबांची आठवण कराल तेवढे प्रेम वाढेल, आकर्षण वाटेल. सुई जर स्वच्छ असेल तर चुंबकाकडे आपोआप खेचली जाते. कट अर्थात गंज असेल तर खेचली जाणार नाही. हे देखील असेच आहे. तुम्ही स्वच्छ अर्थात पवित्र होता तेव्हा मग पहिल्या नंबरवर जाता. बाबांच्या आठवणीनेच गंज निघेल. गायन आहे बलिहारी गुरु आप की, जो गोविंद मिलाय दियो. म्हणून म्हणतात गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, ते सगाई करून देणारे गुरु मनुष्य आहेत. तुम्ही सगाई शिवबाबांसोबत केली आहे ना की ब्रह्माशी, तर मग आठवण देखील शिवबाबांचीच करायची आहे. दलालाच्या अर्थात ब्रह्माबाबांच्या चित्राची आवश्यकता नाही. सगाई पक्की झाली की मग एकमेकांना आठवण करत राहतात. तर मग यांना अर्थात ब्रह्माबाबांना देखील दलाली मिळते. सगाईचे देखील मिळतात ना. दुसरे मग यांच्यामध्ये अर्थात ब्रह्माबाबांमध्ये प्रवेश करतात, लोन घेतात. तर मग हे देखील आकर्षित करतात. म्हणूनच मुलांना देखील समजावून सांगत आहेत की जितके तुम्ही अनेकांचे कल्याण कराल तितके तुम्हाला जास्त बक्षीस मिळेल. या आहेत ज्ञानाच्या गोष्टी.
इतरांना ज्ञान देत राहा तर आशीर्वाद मिळतील. पैशाची काही आवश्यकता नाही. मम्माकडे भले धन नव्हते, परंतु अनेकांचे कल्याण केले. ड्रामामध्ये प्रत्येकाचा पार्ट आहे. कोणी श्रीमंत धन देतात, म्युझियम बनवतात, तर अनेकांचे आशीर्वाद मिळतात. चांगले श्रीमंतांचे पद मिळते. श्रीमंतांकडे दासदासी खूप असतात. इथे अर्थात जुन्या दुनियेमध्ये प्रजेमधल्या श्रीमंतांकडे पुष्कळ धन असते, तेव्हा मग त्यांच्याकडून कर्ज घेतात. ते श्रीमंत बनणे सुद्धा चांगले आहे. ते देखील गरीबच श्रीमंत बनतात. बाकी श्रीमंतांमध्ये एवढी हिंमत कुठे आहे? या ब्रह्माने एका फटक्यात सर्व काही देऊन टाकले. असे म्हणतात, हात जिनका ऐसे, अर्थात देणेवाला. बाबांनी त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि मग सर्व काही सोडून दिले. कराचीमध्ये तुम्ही कसे राहत होता? मोठी मोठी घरे, मोटारी, बस इत्यादी सर्व काही होते. आता बाबा म्हणतात, आत्म अभिमानी बना. किती नशा चढला पाहिजे? ईश्वर आम्हाला शिकवत आहेत. बाबा तुम्हाला अथाह खजिना देतात. तुम्ही धारण करत नाहीत. घेण्याची हिंमत नाही. श्रीमतावर चालत नाही. बाबा म्हणतात, मुलांनो, आपली झोळी भरून घ्या. ती लोक अर्थात भक्तीवाले शंकरासमोर जाऊन म्हणतात, झोळी भरा. बाबा इथे अनेकांची झोळी भरतात. बाहेर गेल्याने मग रिकामी होते. बाबा म्हणतात, तुम्हाला खूप जबरदस्त खजिना देतो. ज्ञानरत्नांची झोळी भरभरून देतो. तरी देखील नंबरवार आहेत जे आपली झोळी भरतात. ते मग दान देखील करतात. सर्वांना प्रिय देखील वाटतात. स्वतःकडे नसेल तर देणार तरी काय? तुम्हाला 84चे चक्र चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे आणि समजावून सांगायचे आहे. बाकी मेहनत आहे योगामध्ये. आता तुम्ही युद्धाच्या मैदानावर आहात. मायेवर विजय प्राप्त करण्यासाठी लढता. नापास झाला तर चंद्रवंशीमध्ये जाल. ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. मुलांना खूप खुशी झाली पाहिजे. बाबा तुम्ही किती मोठा वारसा देता. उठता बसता सारा दिवस हे बुद्धीमध्ये राहील, तेव्हा धारणा होऊ शकेल. मुख्य आहे योग. योगाद्वारेच तुम्ही विश्वाला पवित्र बनवता. ज्ञानानुसार तुम्ही राज्य करता. हे पैसे इत्यादी तर मातीत मिळून जाणार आहेत. बाकी ही अविनाशी कमाई सर्व सोबत येईल. जे समजूतदार असतील ते म्हणतील, आम्ही बाबांकडून पूर्ण वारसा घेणार. नशिबात नसेल तर मग पायी पैशाचे पद मिळेल. अच्छा, गोड गोड. खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे, आपला अभ्यास आणि दैवी गुणांचे रजिस्टर चांगले ठेवायचे आहे. अतिशय गोड बनायचे आहे. आम्ही ब्रह्मा मुखवंशावळी ब्राह्मण आहोत या नशेमध्ये राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, सर्वांचे प्रेम अथवा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ज्ञानरत्नांनी आपली झोळी भरून दान करायचे आहे. अनेकांच्या कल्याणासाठी निमित्त बनायचे आहे. आजचे वरदान आहे, प्रत्येक कर्मामध्ये बाबांसोबत वेगवेगळ्या नात्यांनी स्मृती स्वरूप बनणारे श्रेष्ठ भाग्यवान भव. प्रत्येक कर्मामध्ये बाबांसोबत वेगवेगळ्या नात्यांनी स्मृती स्वरूप बनणारे श्रेष्ठ भाग्यवान भव. स्पष्टीकरण आहे, संपूर्ण दिवसभरामध्ये प्रत्येक कर्मामध्ये कधी भगवंताचा सखा किंवा सखीच्या रूपाला, कधी जीवनसाथीच्या रूपाला, कधी मुरब्बी अर्थात अतिशय प्रिय मुलाच्या रूपाला. जेव्हा निराश होता तेव्हा सर्वशक्तिवान स्वरूपामध्ये मास्टर सर्वशक्तिवानच्या स्मृती स्वरूपाला इमर्ज करा, तर आनंदित व्हाल आणि बाबांच्या सोबतीचा अनुभव आपोआप होईल. मग हे ब्राह्मण जीवन सदैव अमूल्य श्रेष्ठ भाग्यवान असल्याचा अनुभव होत राहील. स्लोगन आहे, ब्रह्मा बाप समान बनणे अर्थात संपूर्णतेच्या ध्येयापर्यंत पोहोचणे. ब्रह्मा बाप समान बनणे अर्थात
संपूर्णतेच्या ध्येयापर्यंत पोचणे. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.